नमस्कार आपल्या सर्वांना. आपल्या प्रसार माध्यमावरती एक डॉक्टर किरण लामटे यांची एक बाईट प्रसारित झाली. त्या बाईटमध्ये कोणाचाही नामोल्लेख नसल्यामुळे आणि मी पण बाहेर असल्यामुळे मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु पोकरकर साहेबांच्या पेपरमध्ये, कोणता पेपर आहे तो, दिव्य मराठीला ती बातमी आम्ही सविस्तर बघितली आणि त्याच्यामध्ये नावानिशी उल्लेख असल्यामुळे मला याचं स्पष्टीकरण देणं भाग पडलं आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवसापूर्वी पिंपळदरावाडी आणि त्या भागामध्ये ते दौऱ्यासाठी गेले असताना पिंपळदरावाडीचं साठवण तलावाचं काम सुरू आहे, तिथे त्यांनी एक बाईट दिली. त्या बाईटच्या दृष्टीने मी एक प्रथम स्पष्टोक्ती करतो की त्या बाईटमध्ये जे मुद्दे आमदारांनी सांगितले त्या मुद्द्यांचा आपण सखोल जर अभ्यास केला असता आपल्याला कळतं की आपला लोकप्रतिनिधी काय बोलतो आहे. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की एकदरे गावातलं पिंपळदरावाडी वाडीमध्ये धरण सुरू आहे. एकदरा हे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे आणि पिंपळदरावाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की सदरचं काम चांगल्या प्रतीचं चालू असतानासुद्धा काही लोकांनी त्याला विरोध केला. अनेक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर मी तिथं भेट दिल्यानंतर सदरच्या संबंधित विभागाला आपण पत्रव्यवहार केला की सदरचं काम हे निकृष्ट दर्जाचं चालू आहे. सदरच्या RMC प्लांटवरती सिमेंट न वापरता स्लॅग सिमेंट वापरून किंवा कमी प्रतीचं सिमेंट वापरून डस्ट वापरून सदरचं कॉन्क्रीट चालू आहे. कालांतराने हा बंधारा लिकेज होईल ह्याच प्रकारचे हे तर मी आपल्याकडे ही पत्रव्यवहार जे दिले त्याची कॉपी आपल्याला देतो. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की तहसीलदाराला हाताशी धरून यांनी 3.25 कोटीचा दंड त्या संबंधित ठेकेदाराला केला. चौथा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की मंत्रालयात मंत्र्यांना चुकीचे मिसगाईड करून संबंधित ठेकेदारावर कारवाई केली. मला एक सांगा, सदरच्या लोकप्रतिनिधीला हे सगळं बोलणं तुम्ही ऐकल्यानंतर एखादा शहाणा माणूससुद्धा सांगेल की ह्या प्रकारचं बावळट बोलणं कसं शोभतं का? की तुमचा तहसीलदारवर विश्वास नाही, तुमचा मंत्री महोदय जे काय मागतात त्याच्यावर विश्वास नाही. मग मला एक सांगा, तुमचं एवढा पुळका त्या ठेकेदाराचा का आला? तुम्हाला काय भेटलं आहे? मला सांगायचं आहे की 5वा मुद्दा मला याच्यात स्पष्ट करायचं आहे की 2013ला ह्या सदरच्या बंधाऱ्याचं काम व्हावं म्हणून स्वर्गीय मधुकर फिसर साहेबांनी त्यावेळेसची ते मंत्री असतानाची पाठपुरावा सुरू होता. मी 2012 ते 17पर्यंत जिल्हा परिषद सदस्य असताना मी सुद्धा त्या पाठपुराव्याचा एक भाग होतो. 17 नंतर माझ्या सौभाग्यवती ह्या जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आल्या. मी सगळा पाठपुरावा तेव्हा पण मी केला. साधारणतः त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो बंधारा एवढ्या दिवस रखडला गेला की तो पहिला जिल्हा परिषदेला आपण त्याच्याकडून प्रशासकीय मान्यता घेतली होती, परंतु तो कॉस्ट नॉर्ममध्ये बसत नसल्यामुळे आणि त्याला काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो त्यावेळेस राहिला. मग आम्ही परत तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस त्याचा पाठपुरावा सुरू केला. मला वाटतं साधारणतः तानाजी सावंत साहेबांकडे आपण केलेल्या पत्रावर 23/8/2019ला तानाजी सावंत साहेबांकडे पत्रव्यवहार झाला होता. त्याच्यानंतर ती फाईल परत फिरत 2023पर्यंत ही फाईल फिरली. शिंदे साहेबांचं सरकार आलं, खासदार लोखंडे साहेब शिंदे साहेबांबरोबर गेले आणि त्यावेळेस आम्ही संजय राठोड साहेब जलसंधारण मंत्री असताना हा प्रस्ताव तातडीने पहिल्याच मीटिंगमध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव काढला. आणि म्हणून ह्या लोकप्रतिनिधीला कुठलंही माहीत नाही, म्हणजे एखाद्याच्या बिंबीव जसं जांभळ पडतं तसा हा प्रकल्प मंजूर झाला आणि यांनी म्हणायचं माझ्या कार्यकाळामध्ये हा प्रकल्प होतो आहे. हे साफ चुकीचं आहे. हे एकदम खोटं स्टेटमेंट हा आमदार एकदम खोटा बोलतो, कारण ह्याच्या कार्यकाळामध्ये एकही पत्रव्यवहार याचा झालेला नाही. आणि झाला जरी असेल तर हा लोकप्रतिनिधी म्हणून त्या फाईलला त्याचा इन्क्लूड गेला असेल. 2013 ते 2023 असा मोठा 10 वर्षाचा कालावधीमध्ये पिंपळदरावाडी धरण हे फिरलं. ह्याच्यानंतर मी जी काय पत्रव्यवहार केला, मी
शासनाला 2 प्रकारचे पत्रव्यवहार केलं आहे की कुठलाही प्रकल्प होत असताना तिथे कोणीही शेतकरी बाधित झाला नाही पाहिजे. त्यासाठी भूसंपादन होण्यासाठी मी जलसंधारण विभागाला, मंत्री महोदयांना मी पत्रव्यवहार दिला आणि त्यांनी आदेश दिले की जोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवू नये. त्यानंतर जलसंधारण विभागाने शासनाला असं लिहून दिलं की आम्ही एक ठराविक लेवलपर्यंत आम्ही याचं काम करतो आणि तोपर्यंत भूसंपादनाची पण फाईल पुटअप करतो आणि मग भूसंपादनाची ज्यांचं ॲक्वायर्ड होतं आहे किंवा ज्यांना भूसंपादनाचा फायदा होईल त्यांना आम्ही भूसंपादन मिळू, ही सगळी कागदं बोलत आहे. आणि म्हणून ही सगळं काम करत असताना ह्या लामटेंनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं की मी त्याला विरोध करतो, 10 वर्ष मी विरोध काम केलंच नसतं ना. दुसरी गोष्ट, याला 3.25 कोटी रुपयाचा दंड ह्या ठेकेदाराला कसा झाला? बरं झाला तर ते शासन बघेल. शासनाने तहसीलदार साहेबांनी ऑर्डर केली 3,25,00,000ची. त्याच्यामध्ये मी तक्रार दिली, मान्य, मी तक्रार दिली. अशा अनेक 4 तक्रारी होत्या. 4 तक्रारीनंतर एक तक्रारीचा पाठपुरावा म्हणून मी केल्यानंतर तहसीलदार साहेबांची टीम गेली. त्याच्यानंतर त्याला दंड केला. दंड केल्यानंतर त्यांनी भरायचा किंवा त्याच्यावरती अनेक आहे, त्याच्यावरती प्रांतसाहेब आहे, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब आहे, त्याच्यावरती शासन आहे. मला एक सांगा, प्रशासनामध्ये शासनाचं रिकव्हरी होत असताना आपला आमदार महोदय म्हणतो त्याला दंड झाला नाही पाहिजे. मग पाणी कुठं मोरतं आहे हे आपण शोधलं पाहिजे. आज तुम्ही एवढा पुळका त्या कॉन्ट्रॅक्टरचं येण्याचं कारण काय? आज शासनाचे रस्त्यांची कामं अकोला तालुक्यातील जी काही सुशिक्षित बेरोजगार असतील, इथली काही लोकल ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असतील, ही लोकं कामं करतात. आज त्यांना 3 वर्षापासून पैसे येत नाही आहे. त्यांनी अर्धवट कामं करून ठेवलेले, परंतु ह्या आपल्या लोकप्रतिनिधींनी कुठेही बोलला नाही. उलटा त्यांना गेस्ट हाऊसला घेऊन त्यांना दमदाट्या देऊन त्यांना काम करा, नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू, परंतु त्यांना कुठेही आज सपोर्ट भेटला नाही. आज ती लोक हवालदिल झाले. गेल्या आठवड्यामध्ये पालकमंत्री महोदयांचा आढावा होता. त्या आढाव्यामध्ये आम्ही सविस्तर मांडल्यानंतर त्यांना सगळ्यांना पैसे देण्याची, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची पालकमंत्री महोदयांनी हमी दिली. मग तुम्हाला हे कळत नाही आणि तुम्हाला फक्त एक ठराविक ठेकेदाराला अडचण होते. परंतु मला तुमच्या प्रसिद्ध माध्यमांपुढे हे सांगायचं आहे की बाबांनो, आमदार महोदयांनी सांगायचं की मी जर त्या कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया खाल्ला नसेल ना तर त्यांनी अगस्तीची पायरी चढायची. याच्यामध्ये काळवैर आहे. याच्यामध्ये हा आमदार हा वसुली एजंट, सर्वात मोठा वसुली एजंट आहे आज अकोला तालुक्यामध्ये. आज बाकीचे लोक तरी कुठं थोडेफार कॉन्ट्रॅक्ट घेतात, कामं करतात, परंतु प्रत्येकाने पैसे दिले पाहिजे, ही भूमिका आहे आमदाराची आहे. म्हणून याला स्थानिक लोक नको आहे. आता याला पाटोद्याचे लोक पाहिजे, याला पुण्याचे लोक पाहिजे, याला मुंबईचे लोक पाहिजे. आणि म्हणून हे फार दिवस चालणार नाही. म्हणून आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी माणूस म्हणून कोण असेल तर आमदार किरण लामटे या तालुक्यामध्ये आहे. हे सिद्ध झालं आहे. तू आज ह्या लोकांच्या मागं लागतो, तू शासनाचा रेव्हेन्यू बुडवायच्या मागं लागतो, 3.25 कोटीचा शासनाचा रेव्हेन्यू बुडवायच्या मागं लागतो. तू त्यांच्या पाठीमागं उभा राहतो. याचा अर्थ काय? आणि शासनाने कोणाला काम द्यायचं ते शासन ठरवेल. त्याला एक प्रक्रिया आहे, निविदा प्रक्रिया. त्याच्यामध्ये आमदाराच्या हातात नाही काही. तरी हा आमदार लुडबुड करतो, याला काम द्या, त्याला काम द्या. म्हणजे अशा पद्धतीनं याचं काम चाललं आहे. आम्ही काही काळात पुरते शांत झालो होतो की चला आज सुधरल, उद्या सुधरल. पण याचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं हा जर काही बोलणार असेल तर आम्हीसुद्धा याला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देणार आहे. म्हणून यांनी केलेल्या कामांचं, याचे केलेले कामं नाही त्याचं श्रेय घ्यायचं जर त्यांनी प्रयत्न केला तर आमदार लामटेंना आम्ही सडेतोड उत्तर देऊ. दुसरा प्रश्न असा की यांना जनतेतून फेकून दिलं आहे. आम्हाला कुणी जनतेतून फेकून दिलं नाही. आज आमचे गट आरक्षण झाले म्हणून आम्हाला आमची ताकद दाखवता येत नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, शमशेरपूर गटामध्ये कोणचंही आरक्षण असू द्या, परंतु कोणत्याही जाती धर्माचा माणूस मी जो उभा करेल ना तोच निवडून आणेल जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला. एवढं तुम्हाला सांगतो. तेव्हा आम्हाला फेकून देण्याची भाषा जर तुम्ही करत असेल आणि आम्हाला फिरकून देणार नसेल अशी जर भाषा वापरत असेल तर आमदार तुम्हालासुद्धा आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही. याचं तुम्हाला मी आज सांगतोय. ह्या पद्धतीनं बोलणं हे चांगलं नाही. तुमचे माणसं रस्त्यावरती लोकांना मारताय. यांचा तो कोण मुकुंद लामटे फिल्मी स्टाईलने लोकांना मारतोय आणि त्याचं समर्थन करताय की असंच असं उत्तर दिलं पाहिजे.
अरे काय कायदा सुव्यवस्था आहे का नाही? लोकप्रतिनिधी का काय तू? हां, अशा पद्धतीनं वागतोय, अशा पद्धतीनं उत्तर देतोय. आम्ही संयमाची भूमिका घेतली म्हणजे आम्ही काय? आणि दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, शंडाची अवलाद. काय शब्द वापरतोय हा? अरे हा कोणत्या युगातला आमदार आहे? म्हणजे अवलादी म्हणजे म्हणजे पुरुष असेल किंवा कोणची जात असेल, जमात असेल, पण शंड ही बी अवलाद आहे. हा शब्द मागं घेतला पाहिजे त्यांनी, नाही तर त्याचा निषेध होईल. अशा पद्धतीनं जर स्टेटमेंट करत असेल एक लोकप्रतिनिधी तर त्याला जाब विचारू आम्ही. म्हणून यांनी कुठल्याही प्रकारचं ह्या तालुक्यामध्ये काम न करता हा काय करतो याचं एक तर डोकंच चालत नाही. याचं डोकं चालतं सकाळी 10वे मौती पास. ग्रामीण भागामध्ये उगेच गोरगरीब जनतेला हा काय करतो, त्यांना भूलभुलैया करतो. हा मी हे करेल, मी ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल. ह्याच्याने काय होत नाही, याला कुठल्याही प्रकारचं याच्याकडे पॉवर नाही किंवा याला अभ्यास नाही तालुक्यामध्ये काय करायचे. 5-7 वर्षापासून सांगतो मी MIDC करेल, MIDC करेल. कसली MIDC? अहो आज तुम्ही बघा राज्यामध्ये ADP सारखे प्रोजेक्ट मंजूर झाले. सगळ्या तालुक्यांमध्ये ADPचे प्रोजेक्ट मंजूर झाले. सिन्नरमध्ये जाऊन बघा, सिन्नरचा मोठा ADP प्रोजेक्ट माणिकराव कोकाटे साहेबांनी आणला. साधारणतः 1,000-1,500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट चालू आहे. संगमनेरमध्ये चालू आहे, लोणीमध्ये चालू आहे, इकडे जुन्नरमध्ये चालू आहे. आज 69 प्रोजेक्ट ADPचे मंजूर झाले. अकोला तालुक्याला ADPचा प्रोजेक्ट नाही. अकोला तालुक्याला एक जो काय रस्ता केला आहे तो रस्ता नीट नाही. ज्या रस्ते मंजूर झाले त्याला निधी नाही. हे काहीच नाही. उठायचं, सुटायचं, लोकांच्या फक्त डाव्या मौतीला जायचं आणि सहानुभूती मिळवायची. म्हणजे माणसं मेल्यानंतर फक्त त्यांना तुम्ही सहानुभूती दाखवणार. अरे जिवंत माणसांसाठी काय केलं तुम्ही पादे? आणि मी कार्यसम्राट. अहो कसला कार्यसम्राट आला? हा डाव्या मौतीचा आमदार आहे. हा कसला कार्यसम्राट आहे? ह्या कार्यसम्राटाला काही कळत नाही. याला कुठलाही अभ्यास नाही. अहो याच्याकडं PA ठिकाणा, ह्याच्याकडं डायव्हर्ट ठिकाणा, ह्याच्याकडे घरी काम करणारे माणसं ठिकाणा. कारण याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. तुम्ही बघा, हा कधी आज सकाळी चांगला बोलतो तर संध्याकाळपर्यंत वेगळंच काहीतरी बोलतो. म्हणून मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही जबाबदारीने इथून पुढे स्टेटमेंट करा. जबाबदारीने जर स्टेटमेंट केले नाही तर तुम्हाला ह्या स्टेटमेंटचं प्रत्युत्तर आम्ही देत राहणार. दुसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्यांच्या कामांचं बिलकुल श्रेय घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही जे कामं केले ना ती कामं तुम्ही म्हणत जा. आज भंडारदरा रिंग रोडचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कधी मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं, साहेब पर्यटनाला मोठी खीळ बसते. अरे भंडारदरा रिंग रोडला हा निधी सगळा खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आणला आम्ही तिथे. आज तुम्ही म्हैसोळण ते देवठाण हा सगळा जवळजवळ 30-35 किलोमीटरला निधी आम्ही आणला तिथे. आम्ही आज वाकी देवगाव ते सिरंखेल रस्त्याचं काम सुरू आहे, हा निधी आम्ही आणला. आम्ही अजून काय काय सांगू. यांनी याच्यामध्ये कुठलाही नाही, परंतु काय म्हणतात ना ते बिंबिओ जांभळ पडल्यासारखं मी आणलं, मी आणलं, मी आमदार आहे, काहीतरी रेटून न्यायचं. मी जे कागद घेऊन मी तुमच्यापुढं आव्हान करतो, त्यांनी म्हणायचं की मी हे कामं आणले, मी सांगतो तेवढी यादी देतो आणि तेवढे कागद घेऊन अगस्ती मंदिरामध्ये शपथ घ्यायला यायचं की मी हे आणले. मी सांगतो तो जर खरंच अवलाद असेल कोणाची, त्याच्या जर तो खरंच जर त्याच्या, आता मी म्हणणार नाही तो अवलाद शब्द काढतो म्हणून मी बोललो, मला तसं म्हणायचं नाही, पण तो जर खरंच जातीवंत असेल, खरंच तो जर लायक असेल तर त्यांनी ती कागद घेऊन अगस्तीच्या मंदिरात यायचं आणि मग सांगायचं ही खरंच मी प्रोजेक्ट आणले, मी सांगाल की ही प्रोजेक्ट तू आणले नाही आणि तिथं शपथ घे. परंतु खोटं का बोलतो तू? लोकांची भूलथाप का करतो? आजपर्यंत आम्ही काही गोष्टी जाऊ द्या चला आपला लोकप्रतिनिधी, परंतु तू आम्हाला जर फिरण्याची भाषा वापरत असेल, फिरवून देणार नाही. अरे आम्ही पण अकोला तालुक्यात जन्माला आलो आहे ना, तू आम्हाला फिरण्याची भाषा समजतो? आमचा अधिकार आहे इथं. आणि तू ज्या पद्धतीनं त्याचा एकच धंदा आहे, जातीवादाचं जातीवाद इथं पसरवायचा. त्याला माहिती आहे इथे 50% जास्त आदिवासी समाज आहे. आपण हे प्रकरण आदिवासी वर्सेस इतर समाज न्यायचं आणि त्या समाजात असं प्रकरण केलं की मग ही आपली लोकं आपल्याबरोबर राहतील, ही बाकीच्या लोकांच्या मताची आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीनं वातावरण भडकवायचा प्रयत्न किरण लामटे करतात. दुसरा त्यांचा सर्वात जास्त अजेंडा की जे कमी समूहाचे लोक आहे त्या लोकांना अजिबात विचारायचं नाही, त्यांच्या मताची पण गरज नाही त्यांना. म्हणजे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण
हे किरण लामटेंनी ह्या अकोला तालुक्यात सुरू केलेलं आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे फिरून देणार नाही. आत्तापर्यंत आम्ही थोडं संयमाने होतो. आता आपली इथून पुढं आपली सगळ्या संघर्षाची सुरुवात झाली या तालुक्यामध्ये. तुला पुढं मला फिरून द्यायचं नाही हे तू सांग, तिथं मी येतो. तुझंसुद्धा फिरणं आम्ही बंद करू एवढं तुम्हाला सांगतो. याच्यानंतर हे जर चुकीचे स्टेटमेंट केले आणि कोणाच्या चौकशा लावायच्या नाही, हा जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याच्याविषयी किरण लामटे तू बोलू शकत नाही. आम्ही कोणाचं काय असेल, कोणाचं खोटं असेल तर ते आम्ही ते शासनाच्या समोर आणणार, प्रशासनाच्या समोर आणणार. त्याला तू रोखू शकत नाही. पण तुझा शासनावरती विश्वास नाही, तुझा प्रशासनावर विश्वास नाही, तुझा लोकशाहीवरच विश्वास नाही, अशा पद्धतीने जर वागणार असेल तर मला वाटतं तुमच्यासारखं बावळटपणा मला वाटतं दुसरा कोणीही लोकप्रतिनिधी करू शकत नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. परत एकदा विनंती करतो, तुमच्याकडे जे काही कागद असेल तुम्ही एकदा ते आणा आणि तुम्ही अगस्तीच्या मंदिरात चला. आपल्या प्रसारमाध्यमाला पण विनंती, त्यांना एकदा घेऊन या. आपण तिथे शपथ घेऊन सांगू की कोणी काय मंजूर केलं आहे. नमस्ते. ती एकीकडे म्हणताय की आढाळा खोऱ्यामध्ये मी जसापासून आमदार झाले तसं पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही, मात्र विरोधक जास्त तयार झाले. हे खरं आहे? विरोधक म्हणजे काय आणि पाण्याची टंचाई म्हणजे काय? पहिली गोष्ट की आढावा विभागाला जे 3 रोटेशनची गरज होती ते कधीच रोटेशन येत नाही. हे काय करतात, पाणी संपत आलं का त्याच्यातच ते पाणी सोडून देतात. नदीचं पाणी आटवूनच देत नाही. त्याला 1, 2, 4, 5, 6 MCFT पाणी लागतं फक्त. आणि मग त्याच्यानंतर एकच रोटेशन होतं. किरण लामटेंनी 3 रोटेशनचे नियोजन करायचं. त्याला तो जर लय हुशार असेल ना, 3 रोटेशन आढावा विभागाला गरज आहे. 3 रोटेशनची काय तयारी दाखवा म्हणा. काम जर निकृष्ट चालू आहे तरी सुद्धा आमदार त्याला का पाठीशी घालतायत ठेकेदाराला? त्यांचं मिलीभगत आहे, संगनमताने चाललंय. त्याला हप्ता पोहोचल्याशिवाय का, आमदाराला हप्ता पोहोचल्याशिवाय का? आणि आम्ही ते म्हणतच नाही ना. तुम्हाला एवढं ओपन त्याची बाजू घ्यायचं कारण काय? शासन चौकशी करेल ना. 3 कोटीचा दंड केला आहे. काम निकृष्ट असेल तर त्याच्यासाठी शासनाकडं कार्यकारी अभियंता आहे, त्यांच्याकडे तहसीलदार साहेब आहे, प्रांत साहेब आहे, ही सगळी यंत्रणा आहे. त्यांना आदेश द्यायचे असतात लोकप्रतिनिधींनी. लोकप्रतिनिधी स्वतः कायदा हातात नसतो घ्यायचा. याला दंड त्याच्या हातात आहे का? आमदारांच्या हातात आहे का त्याला कमी जास्त करायचा? नाही. त्याला त्याच्यातलं काही कळतं का? नाही कळत. त्याला मापदंड कळत नाही, त्याला लाईन लेवल कळत नाही, त्याला हे कळत नाही का त्याच्यामध्ये पाणी साठणार आहे. तो बंधारा उद्या जर काही दिवसानंतर जर त्याच्यात निकृष्ट दर्जाचं सिमेंट गेलं तर तो फुटून जाईल. परंतु त्यांना त्याच्यातलं काहीच कळत नाही. फक्त मी तक्रार केली ना, नाही मग मी विरोधक, मग मी त्यांच्या बाजूनी. परंतु पिंपळदरावाडीमध्ये फार संगनमताने चुकीचं काम चाललेलं आहे. आज तिथं लोकांच्या भूसंपादनाचे प्रश्न आहे ना. मी कागद दिले प्रशासनाला का त्यांचं भूसंपादन व्हावं. यांनी एक कागद दिलेलं नाही. याच्यात काही आहेच नाही.